टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत एमसीआयचे अध्यक्ष रोहितजी पवार आहेत। रोहितजी, काय सांगाल, आज आपण पेन मध्ये भेट दिलेली आहे आणि विविध उपक्रमाची आपण घोषणा देखील केलेली आहे। एकंदरीत या ग्राउंड वरती आपण सध्या आहोत। रायगड क्रिकेट असोसिएशन जे जिल्ह्याचे आहेत त्यांच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की इथं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कशा प्रकारचं काम आम्ही डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून करतो हे आपण स्वतः येऊन बघावं। कारण का त्याबद्दलची माहिती, कारण त्यांचं कार्य ज्या असोसिएशन आता जिल्ह्याचे आहे त्याचं कार्य खूप चांगलं आहे, चांगलं काम तिथं सुरू आहे। कारण का शेवटी आम्ही काय बघत असतो तर नंबर ऑफ मॅचेस किती खेळल्या गेल्या, तर गेल्या 8-9 महिन्यामध्ये नंबर ऑफ मॅचेस तिथं वाढलेले आहेत, ती चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे। आणि मग इथे येऊन कसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुढं आपण, कारण का पहिल्यांदाच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडनं प्रत्येक जिल्ह्याला 75 लाख निधी हा तिथं दिला गेला आहे। ही फक्त सुरुवात आहे। एखाद्या असोसिएशनने पुढाकार चांगला घेतला तर तो आकडा वाढवला जाणार आहे असं अपेक्स बॉडीचं मत आहे। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा पातळीवर 21 जिल्ह्यात आता आपण काम करणार आहोत, त्यातला 11 जिल्ह्यात काम सुरू पण झालेलं आहे। आता 21 जिल्ह्यामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं ते होणार, तर तिथे असणाऱ्या मुला मुलींना चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खेळायची संधी तिथे मिळणार आणि त्यामुळे चांगले खेळाडू आपल्याला मिळणार सामान्य कुटुंबातले। आणि हा जो भाग आहे मतलब सगळा कोकण पट्टा आहे, ज्याच्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि आपला सिंधुदुर्ग आहे, हे तिन्ही जिल्ह्यासाठी सेंट्रली दापोलीमध्ये एक उत्कृष्ट असं अकॅडमी आपण सप्टेंबर पासून सुरू करत आहोत। एक जो तिथं क्लब आहे, जिथं इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड आहे, राहण्याची व्यवस्था 5 स्टार आहे, तिथे आपण मुला मुलींना या भागातल्या खास बोलून सिलेक्टेड लोकांना ते ट्रेनिंग करून त्यातले सिलेक्टेड लोक हे आपण मेन आपली पुण्याची जी अकॅडमी आहे ज्याच्यात अख्ख्या महाराष्ट्रातले चांगले खेळाडू येतील असं आपण ते सिलेक्शन मुलांचं मुलींचं सर्व वयोगटाचं तिथे करणार आहोत। आणि याच्यामुळे नक्कीच येत्या काळामध्ये या भागातले मुलं मुली इंडियन टीम मध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतील। रोहित पवार अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यतः त्यांचा उद्देश जो आहे तो ग्रामीण भागातील खेळाडू मुख्य प्रवाहात आणणं, याकडे आपण कसं पाहताय? हे बघा, आमचा जो काही उद्दिष्ट आहे, सामान्य कुटुंबातले जे खेळाडू आहेत असामान्य पद्धतीने खेळतात त्यांना चांगलं व्यासपीठ तिथं द्यायचं। काय शेवटी काय असतं की लेदर बॉलवर खेळणं तसं सगळ्यांनाच परवडतं असं नाही, त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट जास्त खेळलं जातं, लेदर बॉलला खर्च थोडासा जास्त असतो। त्यामुळे असोसिएशनला विश्वासात घेऊन डिस्ट्रिक्टला एमसीएच्या माध्यमातून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये खूप मोठा बदल आपण तिथं केलेला आहे। पण असं म्हणतात ना की जेवढा कराल तेवढं कमी आहे, कारण का मुलांमध्ये क्षमताच एवढी आहे आणि जेवढी जास्त संधी द्याल तेवढे चांगले खेळाडू येत्या काळामध्ये आपल्याला राज्याला आणि राज्यातून देशासाठी तिथे खेळलेले दिसतील। शरद पवार साहेब देखील बीसीसीआयचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडून आपण काय प्रेरणा घेतलेली आहे? एक तर पवार साहेबांकडनं प्रेरणा एकच घेतलेली आहे की स्पोर्ट्समध्ये क्रिकेटमध्ये काही झालं राजकारण आणायचं नाही। कुठल्याही पक्षाचा एखादा जिल्हा अध्यक्ष असेल, बैठकीला बोलावलं, चर्चा असेल तर पार्टी बाजूला ठेवायची, क्रिकेटसाठी आपल्याला काय करता येईल हे आपल्याला बघायचं। आता या असोसिएशन मध्ये सुद्धा बघितलं तर 2 विविध पक्षाचे लोक एकत्रित येऊन चांगलं काम करतायत आणि खऱ्या अर्थाने मानाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, उपाध्यक्ष आहेत, चांगलं काम त्यांचं सर आहे। तसंच प्रत्येक असोसिएशन जे आहे डिस्ट्रिक्टच्या त्यांना विश्वासात घेऊनच काम केलं पाहिजे। राजकारण आणायचं म्हणून केलं तर त्याच्यामुळे एक क्रिकेटचं नुकसान होईल आणि सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने जी संधी मिळू शकते ती मिळणार नाही। एकदा वय गेलं की मग त्या मुला मुलीला परत कधीच संधी मिळत नाही, हे मात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे असं साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे। धन्यवाद सर। हे होते एमसीआयचे अध्यक्ष रोहित पवार सर। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद सर, राज वैश्व पॉइंट, TV9 मराठी, रायगड।